लाईक करा. त्याचबरोबर हा पहिला सेमीफायनलचा सामना, मेगा सेमीफायनल सामना म्हणावा लागेल. या सामन्याचा आनंद घेताना जगजीवन पाटील साहेब आणि तुषार वैती, प्रशांत पाटील हे पीचसाठी ज्यांनी खरोखरच एक अतोनात मेहनत घेतली ती आमचे मोरी सिंग आणि विशाल पाटील. कुठलीही टुर्नामेंट असू दे ते सदैव पहिले उपस्थित असतात. मॅच ज्यांच्या कणाकणात अशी भरलेली आहे ते म्हणजे विशाल पाटील आणि मोरी सिंग. हा सामना चालू होतोय, सेमीफायनलचा सामना, पहिला सामना. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. आज 26 जानेवारी. त्याचबरोबर 26 जानेवारी आज आणि त्यानिमित्त ज्या मॅच खेळल्या जात आहेत, 2 दिवस सतत चालणारा हा रणसंग्राम आपण पाहतोय ASC लाईव्हच्या माध्यमातून. त्याचबरोबर पाहुण्यांचं स्वागत सुद्धा केले जाईल, थंडा सुद्धा आणला जाईल आणि संजू पाटील आणि मयूर पाटील दोन्ही पाटील बंधू मैदानावरती सामन्यासाठी. एक खास खेळाडू असेल तो किशोर तांडेल, खास करून त्याला गोवावरून गोवावर तो ड्युटीवरती होता, पण एक मॅच त्याला खेळायचीच आहे म्हणून त्याला आमंत्रण केलं गेलं. आणि संजू पाटील स्ट्राईक वन, संजू पाटील लास्ट स्ट्राईकला तो मयूर पाटील, दोन्ही पाटील बंधू आणि गोलंदाज सुद्धा पाटील बंधू विशाल पाटील, मयूर पाटील, संजू पाटील. आणि मॅच आनंद सुद्धा घेत आहेत ते जगजीवन पाटील, प्रशांत पाटील. खरोखरच पाटील बंधूंची तोफखाना म्हणावं लागेल. थोडस क्षेत्ररक्षणा बदल करत असताना 2 जात आहेत ते बाउंड्रीच्या बाहेर आणि खरोखरच आज पाटील बंधूंचा दिवस म्हणावा लागेल, कारण गोलंदाज पाटील, फलंदाज पाटील, इथं प्रेक्षक बनू बघतायत ते पण जगजीवन पाटील, प्रशांत पाटील आणि वैभव पाटील सुद्धा आहेत इथे. त्यामुळे पाटील बंधूंचा इथं भडण्या असलेला खेळ पाहतो. मगाशी जर आपण पाहायला गेलं तर ट्रॅव्हल्स एडिट ओनर्स राजे शशिकांत पाटील यांनी जी धुवाधार बक्षिसं वाटली होती, खरोखरच एक आपल्या संघासाठी असं म्हणता येणार की आपल्या खेळांसाठी, खेळणाऱ्या मुलांसाठी त्यांनी जो उत्साह वाढवला मुलांचा आणि तो वाखाणण्याजोगा होता. खरोखरच शब्दच नाहीत आमच्याकडे. आणि जो मॅच चालू होती पुन्हा एकदा आता थोडीशी महिलांची आखणी केली होते पंचांकडूनच. धन्यवाद सर. लहान मुलाने मॅडी आपण बाहेर जायचंय, चव्हाण बाहेर बसायचंय, बॉल पुन्हा भेटणार नाही आपल्याला. हा सामना चालू होतो, सेमीफायनलचा पहिला सामना चालू होतो ना. आता मात्र विशाल पाटीलच्या हातामध्ये चेंडू आणि संजू पाटील थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली संघाने, कारण ओमकार भोसला माझा पार्टी ठेवतोय आणि संजू पाटीलला ओपनिंगला घेऊन येतोय तो मयूर पाटील. चला मॅचच्या दिशेने जायचं. लेफ्ट हँड बॅट्समन संजू पाटील, विशाल पाटील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार होतो, जातो डी झोन मध्ये चेंडू.
चेंडू जातो डिझोन मध्ये. 2 धावने खातं खोललं गेलं संजू पाटील याने. त्याचबरोबर संजू पाटील सुवर्ण संधी असेल. संजू पाटील षटकार मारला. प्रत्येक षटकाराला दीपक पाटील यांच्याकडून, दीपक भाऊ त्यांचेच मेवणे म्हणावं लागेल, त्यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल प्रत्येक षटकाराला. आज दिवस मात्र जो आहे तो आतिषबाजी होतोय, ती बक्षिसाची खैरात होते ते, आणि संजू त्याचा पुरेपूर फायदा उठतो का पाहायचं. समोर असेल जाता मात्र विशाल पाटील. हलकासा पुश होतोय खरोखरच. एक धाव मात्र. मागच्या मॅचला खरोखर एक अप्रतिम झेल घेतला होता कांबळेयाने, प्रवीण कांबळेयाने, आणि त्याच प्रकारे त्याचबरोबर काल सुद्धा त्यांनी ते पहिल्या सुद्धा भातांना सुद्धा चांगली खेळी खेळली होती, आणि आज मात्र चांगला अप्रतिम झेल घेतला होता. आणि त्यांना उलट असं म्हणावं लागेल एक बक्षीस आलेलं आहे. जर कॅच सोडली प्रवीण कांबळे तर 100 रुपये असतील योगेश यांच्याकडून. आता मात्र मयूर पाटील समोर होतो, विशालच्या समोर मयूर पाटील. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धावने संघाची धावसंख्या होती 4. 26 जानेवारी गणराज्य दिन आपलं सकाळी आपण जवळ साजरं केलं राष्ट्रगान गाऊन. आणि सेमीफायनलचा पहिला सामना संजू वर्सेस विशाल पाटील यांच्यामध्ये पाहायला भेटतोय. विशाल उलटा चेंडू होता, पूर्व फायदा उठवता आला नाही, मात्र बीटच करायचा होता. धाव संख्या 1, 34 धाव. फिल्डिंग चांगली झाली होती, मात्र हा डॉट चेंडू होता. एक धाव भेटतोय. एका धावने संघाची धावसंख्या होती. आता मात्र एका धावने संघाची धावसंख्या होती 5. सेमीफायनलचा पहिला सामना मयूर वर्सेस बाबू. खरोखरच चांगला चेंडू वाईट बॉलचा इशारा. अवांतर पंचांच्या समांतर होत आहेत, आणि अवांतर धावसंख्या होती 6. शतक चालू होते पहिलं. या सामन्यांचा आनंद घेत असताना आमचे मान्यवर जगजीवन पाटील साहेब, त्याचबरोबर प्रशांतराव पाटील आणि गौरव कदम सुद्धा त्यांच्या सहकारी, आणि गोलंदाज मात्र विशाल पाटील. सुंदर क्षेत्ररक्षण, खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण होतं वैभव यांच्याकडून. जिथं 2 धाव भेटणार पण 1 सुद्धा धाव भेटत नाही, निर्धाव चेंडू जातोय. त्याचबरोबर इथं सन्मान केला जाईल जगजीवन पाटील साहेबांचा प्रशंस पाटील यांच्या हस्ते. कॅमेरामॅन जरा इथं फोकस करायचं आहे मित्रांनो. कॅमेरामॅन एक विनंती आपल्याला. धन्यवाद. पाटील साहेबांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल. 2 धावेने धावसंख्या होती ती 8. आणि माझ्याबरोबर सह कॉमेंटेटर असतील, आम्ही त्याला प्रेमाने कोहली बोलतो, नागेश भाई, ते सह कॉमेंटेटर आता कॉमेंट्री करतील माझ्याबरोबर. पॉवर प्लेचं पहिलं शतक संपलेलं आहे, आणि धावसंख्या झाली आहे ती 8. हॅलो हॅलो. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल. मस्टँग वॉज एवेंजर. मस्टँग क्या बैटिंग है, मस्टँग क्या बैटिंग है एवेंजर्स. नाही रेंजर्स, एवेंजरच आहे ना, नाही वाकडीची टीम. हां एवेंजर्स. बॉलर नेम क्या हितेश. रेंजर्स की तरफ से हितेश अगले गेंदबाज.
और स्ट्राइक पर है संजू पाटिल, लेफ्ट हैंडेड बैट्समैन संजू पाटिल। हितेश वर्सेस संजू पाटिल। ये बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला बिग बैश लीग का फर्स्ट सेमीफाइनल। मस्टैंग वर्सेस रेंजर्स। हितेश और ये लीव कर दिया संजू ने। अंपायर की तरफ नजर रहेगी और अंपायर ने बॉल करार दी है इस गेंद को। संजू पाटिल खुश नहीं है इस गेंद से। त्याचबरोबर अजून एक बक्षीस असणार आहे स्वप्नील वैतीसाठी। जर ड्रॉप कॅच केली तर योगेश यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे। स्वप्नील वैतीसाठी सुवर्ण संधी पाहायचंय। त्याला चेंडू निर्धाव जातो यश सॉरी हितेश संजू पाटीलला। खरोखरच चांगली गोलंदाजी या टायमाला मात्र निर्धाव चेंडू जातोय। बैक टू बैक डॉट बॉल। संजू पाटिल बहुत तेज घुमा रहे हैं बल्ला। अगर इनके बल्ले पर चढ़ेगी गेंद तो लगभग सीमा रेखा के बाहर जाएगी। अगली गेंद हितेश सामने संजू पाटिल और ये यॉर्कर बॉल मिडॉन की तरफ गई और 1 रन मिलेंगे यहां पर रेंजर्स को। 9 रन। स्कोर हो चुका 9 और स्ट्राइक पर आ गए मयूर। ये बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला है बिग बैश लीग 2025। हितेश अगली गेंद लेकर और यहां पर हलों में गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में मिलेंगे 2 रन। क्या शॉट मारा है यहां पर मयूर पाटिल ने। बैट से लगते ही आवाज कर्रारी निकली है बैट से। डिक्लेयर जोन में 2। स्कोर झाला है 11 रन। 2 बॉल बाकी आए। रेंजर्स का दूसरा ओवर है ये। क्या ज्यादा से ज्यादा रन यहां पर बना सकते हो रेंजर्स। मयूर पाटिल यही सोचते होंगे इस वक्त। अगली गेंद हितेश सामने मयूर। व्हाट अ बॉल फ्रॉम हितेश। क्या योग बॉल डाली यहां पर। मयूर को सोचने पर मजबूर किया यहां पर हितेश ने। खरोखरच एक जबरदस्त गोलंदाजी करतो हितेश। कारण आतापर्यंतच्या सामन्यामध्ये ती ज्याने जी गोलंदाजी केली होती सेमीफायनलचा सामना आणि गोलंदाजी कशी पाहिजे तर अशी पाहिजे हितेश यांच्याकडून हीच अपेक्षा होती कर्णधार विक्रांत नाईकला आणि विशाल पाटीलला। खरोखरच जबरदस्त गोलंदाजी। यॉर्करचा चेंडू तेवढा तत्परतेने फिरता चेंडू टाळ्या क्लीन बॉल। इट्स अ बॉल। डायरेक्ट बॉल यहां पर स्टंप पे लगती हुई। हितेश ने क्या ओवर डाला यहां पर रेंजर्स के लिए। विशाल खुश हो गए यहां पर। सारा टीम खुश है यहां पर इस वक्त। व्हाट अ बॉल फ्रॉम हितेश। सेलिब्रेशन देखिए यहां पर हितेश को उठाया जा रहा है। खरोखरच एक ह्या ओव्हरसाठी हितेश गोलंदाजी करतो। एक चांगली जबरदस्त गोलंदाजी। यॉर्कर लेनचा चेंडू बनावा लागेल। हितेशला काही सॉरी मयूरला काही समजलं नाही। क्लीन बॉल होतो। 200 षटक संपते मला वाटतं बहुधा। स्कोर 11। जबरदस्त गोलंदाजी। खरोखरच वाखंडाचं गोलंदाजी म्हणावं लागेल। त्याचबरोबर नवीन फलंदाज झाला तो अमित कुंभार। अनिल चव्हाण समोर असेल तो संजू पाटील। कारण दीपक पाटील याने त्याच्यावरती 500 रुपयाचं बक्षीस द्यावं प्रत्येक षटकाराला संजू पाटीलसाठी। आता मात्र जी मागच्या GPL मध्ये आपण पाहिले विशाल पाटील पहिला सामना हारला होता तेच मला वाटतं रिपीट होताना दिसतंय ते। कारण त्यांनी फायनल्स घेऊन गेला होता तो घरी। खरोखरच चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा होतोय। संजूला काय समजत नाहीये। जाऊ दे तो किपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चेंडूची सांगता होता नाही तर धावसंख्या रोखून जरी यश भेटतंय। धावसंख्या होते मात्र 11।
सेमीफायनलचा पहिला सामना संजू वर्सेस अनिल चव्हाण. खरोखरच पुन्हा एकदा दुसरा सुद्धा डॉट चेंडू होते. चांगली गोलंदाजी होते अनिल यांच्याकडून. अनिल याने मागच्या मॅचला हॅट्रिक घेतली होती. त्याच प्रकारे तो गोलंदाजी करतोय आणि त्याचीच अपेक्षा त्याच्या संघाकडून होताना खरोखर 2 चेंडू मात्र एक जबरदस्त टाकलं. संजूला काही समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. अनिल सामने संजू फुल टॉस बॉल यहाँ पर घुमा दिया संजू पाटिल ने. क्या इंटरेस्टेड प्लेयर और यहाँ पर 6 रन. व्हाट अ शॉट फ्रॉम संजू पाटिल. व्हाट अ प्ले. क्या प्रेशर पे मारा ये शॉट. बैक टू बैक ओवर अच्छा डालकर जा रहे थे यहाँ पर रेंजर्स के गेंदबाज, लेकिन यहाँ पर मस्टैंग के बल्लेबाज संजू पाटिल ने 6 रन लगाकर कमबॅक कर दिया है. एक खरोखरच प्रत्येक षटकाराला 500 रुपये. दीपक पाटील आपण 500 रुपये प्रत्येक षटकाला सांभाळून ठेवायचे आहेत. इथं येऊन ते पैसे द्यायचे आहेत. कारण मगाशी पाहायला गेलं तर राज पाटील यांनी बक्षिसाची अक्षरशः खैरात केली होती खेळाडूंवरती. आणि त्याच प्रकारे मात्र आता संजू पाटीलला काहीतरी नवीन करावं लागेल. आपला सेमीफायनलचा पहिला सामना चौथा चेंडू टाकतो तो संजू पाटील साठी पुणे फुलटॉस चेंडू होता और अंपायर का इशारा नो बॉल. क्या ये रनआउट का चांस हो सकता है. विशाल पाटिल चलते और ये मिस कर दिया है. ओवर थ्रो में गेंद जाती हुई डिक्लेयर जोन की तरफ. ओ नाखुश यहाँ पर विशाल, नाखुश यहाँ पर अनिल. अंपायर का इशारा नो बॉल. रन विचारा किती काय. टोटल 2 डिक्लेअर झोन में दोगे. टोटल 5 रन. नो बॉल धरून. हा टोटल नो बॉल धरून 5 रन. आता 2 धावले ना. सर आहे धावा किती आहेत. 2 काढले, 2 डिक्लेअर झाले. टोटल 4 5. ओके 5. ओके नो बॉल आहे. ओके 5. टोटल 5 रन. यहां पर संजू पाटिल ने कमबैक कर दिया है. मस्टैंग साइड एंगल नहीं मिलेगा. वर आहे कमरेच्या वर. हा 22. हा चेंडू विशाल पाटील. आम्ही तो रिप्ले बघतोय. विशाल पाटील आम्ही तो रिप्ले बघतोय. धन्यवाद. नो बॉलचा इशारा आहे. आम्ही रिप्ले सुद्धा चेक केला का इथे. नो बॉल आहे. खरोखरच थाउजंड येईल ते 22 फ्री हिट. संजू पाटील लक्षात ठेवा फ्री हिट आहे. सब सगळे बोलतील. 3 बॉल रिमेनिंग. अनिल वर्सेस सामने संजू पाटिल. वो मिस कर दिया है यहां पर संजू पाटिल ने. डॉट बॉल. बॉल किती. 4 बॉल झाले. 2 बॉल. 2 चेंडू बाकी षटकातले. कारण समोर आता संजू पाटील धावसंख्या होती 22 षटक चालू आहे. तिसरं सेमीफायनलचा पहिला सामना. पुन्हा एकदा चेंडू जातोय. डी झोन मध्ये जातो का बघायचं नाही. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. आता मात्र एकच धाव समाधान मानावं लागेल. एका धावसंख्या होती 23. लास्ट गो. अच्छा कमबैक किया है यहां पर संजू पाटिल ने. 23 रन का स्कोर हो चुका है उनकी टीम का और एक बॉल बाकी है अभी भी. स्ट्राइक पर है अमित कुंभार. न्यू बैट्समैन केम फ्रॉम मस्टैंग डगआउट से आ चुके हैं अमित कुंभार. क्या पहली गेंद पर चार्ज लेंगे.
लास्ट गेंद इस ओवर की। फुल टॉस गेंद हवा में, क्या प्लेयर इंटरेस्टेड है, कैच पकड़ेंगे, देखने का होगा। और आउट, आउट कर दिया यहां पर अनिल ने अमित को। टीम खुश यहां पर रेंजर्स की। मस्तांग का बल्लेबाज डगआउट जाता हुआ। स्कोर हो चुका है 23 रन। संजू पाटिल को सोचना होगा, बड़े शॉट की दरकार है यहां पर उनके टीम को, उनके बल्ले से। संजू पाटिल काफी खतरनाक बल्लेबाज साबित हो सकते हैं इस मैच में। तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है। कमान संजू पाटिल, अगर यहां पर आपने बैक टू बैक छक्के लगाए तो आपकी टीम इस गेम में वापस आ सकती है। सैंडी, न्यू बॉलर्स केम फ्रॉम रेंजर्स। पहली गेंद और ये लो फुल टॉस गेंद और ये वाइड करार दी गई है अंपायर की तरफ से। इट्स अ वाइड बॉल। पहली गेंद सैंडी ने वाइड बॉल डाल दी है। स्कोर हो चुका है 24 द बिहाफ ऑफ 3 ओवर्स। और ये सामने की तरफ क्या प्लेयर इंटरेस्टेड है, देखने लायक होगा। और ये अंपायर का इशारा, 2 रन। डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई, क्या शॉट खेला सामने, डाउन द ग्राउंड खेला है यहां पर। 2 रन के लिए संजू पाटिल धीरे धीरे कमबैक कर रहा है यहां पर मस्तांग का बल्लेबाज संजू पाटिल। 26 स्कोर बोर्ड हो चुका है 26। अगली गेंद सैंडी, सामने संजू पाटिल और ये हल्की सी पीछे फाइनल की तरफ हम कीपर के ऊपर से गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में। 2 रन। स्कोर झाला 28 रन। क्या संजू पाटिल इस गेंद को सीमा रेखा के बाहर भेजेंगे? ओ हल्का सा यॉर्कर गेंद और डिक्लेयर जोन में गेंद खेल दी है यहां पर संजू पाटिल ने। स्कोर हो चुका है 30 रन। धीरे धीरे संजू पाटिल अपनी टीम को इस गेम में बनाते हुए सेमीफाइनल का पहला मुकाबला मस्टैंग वर्सेस एवेंजर का है। बिग बैश लीग 2025। अगली गेंद सैंडी और ये लगता है सैंडी इंटरेस्टेड है, क्या ये कैच हो सकता है? और ये ड्रॉप, कैच ड्रॉप कर दिया है यहां पर और 2 रन भागते हुए यहां पर संजू पाटिल। ओ नो, यहां पर नाइक खुश नहीं है और विशाल पाटिल भी खुश नहीं है। सैंडी ने कैच ड्रॉप कर दिया है। हाथ आया मौका फिसल जाएगा, तेरे वार से पहले वो समझ जाएगा। आज संजू पाटिल इस शॉट को याद रखेंगे और कमबैक करेंगे इस मैच में। सॉरी 2 बॉल बाकी था आपका। 2 चेंडू बाकी असताना 32 खरोखरच हे जीवदानाचा फायदा किती होतो ते पाहायचं आहे, कारण संजू पाटीलला जीवदान भेटलेलं आहे आणि 2 चेंडू बाकी असताना आता मात्र धावसंख्या होती 32. सेमीफायनलचा पहिला सामना नाईक वर्सेस मयूर हा सामना होतोय. फुलटॉप चेंडू 2 बॉल भेटतात. ये खुश नहीं यहां पर संजू पाटिल इस शॉट से, जानते थे कि ये और सीट में डिपॉजिट हो सकती थी। ये गेंद बहुत दूर मार सकते थे इस गेंद को, लेकिन ज्यादा ताकत से मारने के लिए गए, इसीलिए मिस हिट होती हुई और डिक्लेयर जोन में गेंद गई.
34 रन। एक गेंद अभी भी बाकी। क्या इस गेंद को सीमा रेखा कर बाहर भेजेंगे संजू पाटिल? देखने लायक है। बस वर्सेस बस का मुकाबला। सैंडी मिस कर दिया और ये रनआउट का चांस हो सकता है। विशाल पाटिल इंस्ट्रक्टर और ये जाने दिया। 1 रन स्कोर हो चुका है 35 रन। यहां पर मस्टैंग के बल्लेबाजों ने वेंजर्स को 36 रन का टार्गेट दिया है। 36 रनांचा टार्गेट दिलेला आहे और यहां पर संजू पाटिल ने वन साइड 27 रन बनाए। 27 रन। चौबीस गेंदों में 36 रन की दरकार यहां पर रेंजर्स के लिए। सेमीफाइनलचा सामना AFC लाइव ऑफिशियल मीडिया पार्टनर। आप YouTube पर जाकर लाइव देख सकते हैं। AFC लाइव। कैमरामैन सूरज एंड आरिफ एंड द ऑपरेटर संतोष। सॉरी आप सब्सक्राइब कीजिए, शेयर एंड लाइक कीजिए। बहुत ही अच्छा ये टेलीकास्ट यहां पर दिखाते हुए बिग बैश लीग 2025 का फुल HD। सेमीफायनलचा सामना, पहिला वहिला सेमीफायनलचा सामना. कोण ठरणार मानाच्या या चमचमत्या ट्रॉफीचा हकदार? यापुढील जो दुसरा जो सेमीफायनलचा सामना आहे त्याचा टॉससाठी स्कॉर्पियन डबल जे 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 जिग्नेश जाधव आणि नमित पाटील, जे जे आणि नमित पाटील SK11 साठी खेळणारे हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळतील. जिग्नेश जाधव यापुढील टॉस. रितेश यांच्याकडून होईल हा टॉस. रितेश, जिग्नेश जाधव, नमित पाटील, जे जे आणि नमित. दुसरा सेमीफायनलचा सामना. पहिल्या सामन्यामध्ये कोण करणार पदार्पण फाइनलच्या मेगा फाइनल मध्ये? और वहां पर देखिए रेंजर्स की तरफ से नाइक, दमदार नाइक अपना बैट लेकर अंदर आते और पीछे देखिए विशाल पाटिल. 36 रन का लक्ष्य है उनको. कैमरामैन टॉस बुक का बॉस के लिए फोकस कीजिए. कैमरामैन टॉस का बॉस. और यहां पर यंग गन्स जिग्नेश और सामने नमित. तुला काय झोप आली? और रितेश ने यहां पर टॉस के बॉस में टॉस उड़ाया. नमित खुश है यहां पर. इसका मतलब नमित टॉस जीत चुके हैं और इट चूज टू बॉल फर्स्ट. जाऊया लाईव्ह सामन्याकडे. सेमीफायनलचा पहिला सामना. पहिलं षटक. माहिती मला अन्नू प्रभू यांच्याकडून पारितोषिक जाहीर होत आहे. दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक घेतली तर 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं आणि त्याच प्रकारे बॅट्समनने देखील षटकारांची हॅट्रिक मारली तर त्याला देखील 1001 रुपयांचं पारितोषिक जाहीर होत आहे. अन्नू प्रभू यांच्याकडनं बक्षिसांचा वर्षाव होतोय. दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज दोघांना सुवर्ण संधी. हॅट्रिक घेतल्यास 1001 रुपये, मग ती विकेटची हॅट्रिक असो वा सिक्सरची हॅट्रिक, 1001 रुपये. और यहां पर देखिए कैप्टन लीड फ्रॉम फ्रंट. सामने मयूर वर्सेस विक्रांत. कैप्टन वर्सेस कैप्टन का यह मुकाबला. दोनों ही अपनी टीम के लिए कुछ करना चाहते हैं. धन्यवाद पंच. स्वप्नील वैते यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी. पहिला चेंडू राईट आर्म वर विकेट मारा. जबरदस्त बॅकफुट पंच. वन बाउन्स ओव्हर दी रोप. खणखणीत सुरुवात
एका चेंडू 4 धावा आणि याच खेळीची अपेक्षा आहे विक्रांत नाईक यांच्याकडनं. जर स्वप्नील वैती यांना फलंदाजीची संधी मिळाली तर त्यांना प्रत्येक षटकारास 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे कुमार पाटील यांच्याकडनं. राईट आर्मवर विकेट मारा मयूर. फुल लँड डिलिव्हरी आणि मला वाटतं केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय मयूर. और देखिए स्ट्राइक पर विशाल पाटिल, बहुत ही अच्छे ऑलराउंडर है यहाँ पर. पिछले कुछ दिनों में यहाँ पर ट्रॉम्बे में 4 षटकार मारे थे उन्होंने. क्या शॉट लगाया था यहाँ पर मिड विकेट की दिशा में. शॉट देखने लायक था वहां पर. मानो सबका रात बना दिया उस शॉट ने. क्या बात है विशाल पाटिल. उसी शॉट की यहां पर भी दरकार होगी. क्या वो यहां पर भी देखने मिल सकता है गोवंडी में. कुमार माफ करा मयूर. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांना पास करून विशाल पाटील साठी संध्याकाळचं 17 फुल लँड डिलिव्हरी आणि महत्वाचा गडी बाद होतो. विशाल पाटील पवेलियन मध्ये परत जातोय. बॅटची कडा घेतली होती आणि तेवढ्याच तत्परतेचा झेल घेतलाय दर्पण. क्या बात है यहाँ पर मयूर पाटिल ने जलवा दिखा दिया है और पहला विकेट ले लिया सेमीफाइनल के मुकाबले में. इसे कहते हैं कप्तान. सामने खुद आया बॉलिंग के लिए और बहुत ही खतरनाक बल्लेबाज को यहाँ पर डगआउट की तरफ भेज दिया है. विशाल पाटिल खुश नहीं हो गए. क्या बात है मयूर. स्वप्नील वैती यांना सुवर्ण संधी कुमार पाटील यांच्याकडनं. प्रत्येक षटकारास 501 रुपये आणि जर हॅट्रिक मारली सिक्सरची तर 1001 रुपयाचं पारितोषिक कुमार पाटील यांच्याकडनं. स्वप्नील वैती यांना सुवर्ण संधी येते आणि गौरव कदम कडून यांच्याकडून देखील हॅट्रिक साठी 2001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं. स्वप्नील साठी खैरात वाटली जाते. बक्षिसांचा भडीमार येतोय स्वप्नील साठी. हॅलो त्याचबरोबर स्वप्नीलसाठी आणि आज झेल पाहायचंय. गडी बाद होतोय कुमार पाटील. आपल्या पैसे खिशात ठेवायचे आहेत. मयूर क्या बात है. ये कप्तान को याद रखा जाएगा. बहुत ही अद्भुत काम करते हुए अपने टीम के लिए यहाँ पर मयूर पाटिल. सेलिब्रेशन देखने लायक बनता है. स्वप्नील के रूप में दूसरा विकेट उन्हें प्राप्त हुआ. मयूर ऑन अ हॅट्रिक. 1000 रुपये अन्नू प्रभू यांच्याकडनं. कोण ठरणार मानकरी. ठरतोय का मानकरी. मयूर ऑन अ हॅट्रिक. क्या बात है मयूर. कर दिखाइए. सँडी जागा घेतोय स्वप्नील वैतीची आणि मॅन इन फॉर्म मयूर ऑन अ हॅट्रिक बॉल. क्या लगता है दर्शन वो करके दिखाएंगे हैट्रिक अपने टीम के लिए. ये समय ही बता देगा अपने को कि क्या हो जाएगा. तो आइए देखते हैं लाइव. 1 बॉल ऑन अ हैट्रिक. Come on, go Mayur for a hat-trick. और ये कीपर के दस्तानों के नीचे गिरी गेंद. बाल बचे यहाँ पर संतेश. नाइक बताते हुए कि डिफेंड कीजिए यहाँ पर. क्या बात है मयूर. बाल बच गए यहाँ पर सैंडी. दर्शन हैट्रिक होते रह गया. क्या मानना है आपका. सँडीसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक मयूर माने यांच्याकडनं. आणि मला वाटतं बॅडलक म्हणावं लागेल मयूर. वेल बोल्ड मयूर. थोडासा शॉर्ट चेंडू पडला होता कीपरकडे जाण्यावर. व्हेरिएशन केलेला करण्याचा प्रयत्न. बॅकफुटवर जाऊन बॅकफुट पण 4 रन. जबरदस्त ट्राय न्यू यांच्याकडनं. छोटा खेळाडू 100 नाही 200% देताना. आणि अशाच खेळीची अपेक्षा सेमीफायनलचा सामना आहे. करो या मरो. त्यामुळे अशा क्षेत्ररक्षणाची नक्कीच अपेक्षा करू शकतो न्यू. क्या एफर्ट था वहां पर यार.
एक्स्ट्रा कवर के वहां पर आप एफर्ट देखिए उस यंग गन्स का, पूरा झोंक दिया अपने आप को। इसे कहते हैं क्रिकेट, लगभग सब कुछ सिखाता है यहां पर क्रिकेट। 100% एफर्ट। आराम से वो देखिए ये स्लोमो में क्या प्रदर्शन है यहां पर, देखिए क्या बात है। यंग गन्स, वो ये है ना बात भाई बिग बैश लीग की। एका षटकाच्या अखेरीस 9 धावा, धावसंख्या स्थिरवलेले महत्वाचे 2 गडी तंबूमध्ये परत। विशाल पाटील सारखा तगडा प्लेयर पवेलियन मध्ये परत। आता धुरा सांभाळतो विक्रांत नाईक आणि त्याला माहिती आहे माझी विकेट आणि माझी खेळी किती महत्वाची आहे। संयमी खेळी खेळतोय तो विक्रांत नाईक। 18 गेंदों में 27 रन की दरकार यहां पर वेंचुस को। विक्रांत नाईक यांना देखील सुवर्ण संधी। मला वाटतं स्पीडअप करायचंय, कृपा करून स्पीडअप करायचं, आपल्याला आणखीन 2 सामने खेळवायचे आहेत। मयूर स्पीडअप करायचंय। विक्रांत नाईक याला सुवर्ण संधी। जर षटकारांची हॅट्रिक मारली तर गौरव कदम यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर। गौरव कदम विक्रांत नाईक साठी 1001 रुपये हॅट्रिक षटकार। ओवर भाई मयूर ने यहाँ पर जो ओवर डाल की गई अपने टीम के लिए, काबिल तारीफ है मयूर। 2 विकेट यहाँ पर, क्या बात है मयूर। कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, और वो पत्थर उछाला यहाँ पर मयूर ने बिग बैश लीग के। विक्रांत नाईक फलंदाजीची धुरा सांभाळतोय। नवीन गोलंदाज अमित कुंभार राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल पंचांना पास करून। विक्रांत नाईक साठी सुवर्ण संधी गौरव कदम यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक। लगातार 3 षटकारांसाठी 1001 रुपये। अमित कुंभार राईट आर्म ओव्हर द विकेट मारा पंचांना पास करून। शॉट, क्या बात है यहाँ पर। 6 रन के लिए यहाँ पर विक्रांत नाईक ने छक्का मारा है, क्या बात है विक्रांत। हवाई हल्ला चढवतोय विक्रांत नाईक आणि चेंडू येतोय सीमा रेषा पार। हॅट्रिक षटकारास 1001 रुपयाचं पारितोषिक। गौरव कदम आमच्या समालोचन कक्षामध्ये बसलेत, पैसे तयार ठेवावेत। क्या शॉट खेला यहाँ पर विक्रांत नाईक ने, लगभग 100 मीटर का ये 6 मिड विकेट की दिशा में। कमबॅक करावा लागेल। अमित कुंभार फुल लेंथ डिलिव्हरी, फुल लेंथ टाकून स्टॉप केलेला आहे विक्रांत नाईकला। मला वाटतं हे साधं आणि सोपं शस्त्र आहे। जेव्हा तुम्ही गुड लेंथ शॉर्ट ऑफ गुड लेंथला षटकार खाता तेव्हा गोलंदाज नक्कीच फुल लेंथ डिलिव्हरी किंवा यॉर्कर पट्ट्यातला चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये सफल होतोय तो अमित कुंभार। 2 धावा, धावसंख्या होते 17 रन। 17 धावांवर पोहोचतोय तो विक्रांत नाईक यांचा संघ। अगली गेम अमित सामने विक्रांत, शॉट बॉल और अपील। क्या अंपायर इंटरेस्टेड है इसमें, अंपायर की तरफ नजर रहेगी। और ये संजू पाटिल खुश नहीं, अंपायर डिसीजन इज अ लास्ट डिसीजन, प्लीज रिस्पेक्ट। विक्रांत नाईक अमित कुंभार जोरदार अपील, पंचांनी अपील फेटाळली आहे। अपील फेटाळल्यानंतर पुढचा चेंडू कमबॅक करतोय अमित कुंभार, जबरदस्त गोलंदाजी करतोय। विक्रांत नाईक सारखा खेळाडू अडचणीत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा। अमित हवाई यात्रेवर चेंडू पाठवला परंतु केवळ डिक्लेअर झोन मध्ये झाल्याने 2 धावात समाधान मानावं लागेल। धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते 19 रन। क्या शॉट लगाया यहाँ पर विक्रांत नाईक ने डाउन द ग्राउंड, अंपायर के सर के ऊपर से डिक्लेयर जोन में 2 रन के लिए। व्हाट अ शॉट विक्रांत नाईक। 19 धावांवरती धावसंख्या स्थिरावते। 36 धावांचा सामना करताना
विक्रांत नाईक संयमी खेळी खेळतोय, आपल्या संघाची धुरा सांभाळतोय. विक्रांत नाईक, अमित कुंभार राईट आर्म वर विकेट मारा. आकुटप्प्याचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गाईड केलेला आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. छोटा खेळाडू त्याचा पाठलाग करतोय आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 21. बहुत ही समझदारी से यहाँ पर खेलते हुए विक्रांत नाइक और बताते हुए कि ये सिर्फ ताकत का गेम नहीं है. देखिए एक छक्के के बाद उन्होंने हल्के हाथों से 2-2 रन कर 2 बार बना चुके हैं. इसे कहते हैं प्रेजेंस ऑफ माइंड. ताकत और नजाकत दोनों. और ये देखिए नजाकत दर्शन फिर से, लेकिन इस ओवर में वो स्ट्राइक पर रहना चाहते हैं. 2 रन के लिए मना किया है. सिंगल लेंगे और स्ट्राइक पर बने रहेंगे. विक्रांत नाइक. स्कोर हो चुका है 22 रन. सेमीफाइनल का पहला मुकाबला बिग बैश लीग मस्टैंग वर्सेस रेंजर्स. विशाल पाटिल अंदर आते हुए और यहां पर डिस्कशन होता हुआ. यह बहुत जरूरी होता है क्रिकेट में कि आप अपने टीम को कुछ कंट्रीब्यूट करें. भले ही विशाल पाटिल ने डक बनाया है, लेकिन यहां पर देखिए वो अपना एक्सपीरियंस शेयर करते हुए टीम को गाइड करते हुए. इट्स अ वेरी इंपॉर्टेंट. दर्शन, व्हाट यू थिंक? नक्कीच विशाल पाटील सारखा तगडा अनुभव असलेला खेळाडू, बऱ्याचशा मोठ्या टुर्नामेंट खेळून आलेला खेळाडू आपला अनुभव शेअर करताना, आपला अनुभवाचे बोल तो आपल्या फिल्डरांना थोडंसं हितगुज करताना, सल्ला देताना, सल्ला मसलत करताना विशाल पाटील. विशाल पाटीलला सुद्धा सामना जिंकण्यासाठी म्हणजे फायनल पर्यंत जाण्यासाठी 5 वर्ष लागली होती. GPL मध्ये 5वं वर्ष तो फायनल्स बनला आणि त्यानंतर आताचा हा सामना जोपर्यंत नाईक आहे, सँडी आहे, खरंच अजून बॅट्समॅन भरपूर आहे संघाकडे, पण आता मात्र थोडासा समीप पोहोचतोय तो संघ. कारण विशाल पाटीलचा मला वाटतं हा दुसरं होईल आजच्या वर्षामधलं पहिलं जे फायनलमध्ये पोहोचणार स्वप्न ते पूर्ण होताना दिसते जवळजवळ. कारण GPL पासून जी सुरुवात केली, जो तगडा खेळाडू जेव्हा तो फॉर्म पकडला, ट्रॉफीमध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं अक्षरशः धुवाधार बॅटिंग केली होती, तोच त्याच्याकडे फॉर्म कायम ठेवत त्याने आपल्या संघासाठी. तेच करतो. वाईट बॉलचा इशारा होतो. खूपच डाव्या असते बघा. चेंडू पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. एका धावेने धावसंख्या जी होते ती मात्र आता 23. छोटा खेळाडू नीव राईट आर्मवर विकेट मारा. जबरदस्त असा गोलंदाज, मूर्ती लहान पण कीर्ती महान. राईट आर्मवर विकेट मारा. फुल अँड डिलिव्हरी आणि क्षेत्ररक्षण. कॅच सोडली आहे, मॅच सोडली आहे दर्पण यांनी. आणि विक्रांत नाईक सारख्या खेळाडूचा झेल सोडल्यावर काय होऊ शकतं ते केवळ विक्रांत नाईकच दाखवून देईल. दर्पण ये लगभग मैच छोड़ दिया ऐसा लग रहा है. आपको ये कैच पकड़ना चाहिए था. ये अपॉर्चुनिटी बार बार नहीं देंगे विक्रांत नाइक. क्या कर दिया आपने. इस छोटे खिलाड़ी ने इस मैच में सबसे बड़ा माहौल बनाया था. और ये सामने की देखिए कैच है और ये गेंद ड्रॉप. दर्शन, भूषण, क्या बात है. इस छोटे खिलाड़ी के लिए यहाँ पर ताली बजनी चाहिए. 2 बार इसने मौका बनाया यहाँ पर इस दिग्गज खिलाड़ी विक्रांत नाइक का. वेल बॉल न्यू. जबरदस्त गोलंदाजी करतोय विक्रांत नाईकच्या समोर. आपला जिगरा दाखवतोय तो नीव. छोटा खेळाडू, अनुभव कमी आहे पण ताकद आणि मेंटली खूप स्ट्रॉंग दिसतोय तो नीव. आपटण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं अवांतर धावेत वाढ होते. वाईट बॉल. क्या बात है. यहाँ पर न्यू बहुत ही जबरदस्त बॉलिंग कर रहे थे. सबसे दमदार बैट्समैन को उन्होंने 2 बार पॉसिबिलिटी बनाई आउट होने की. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पर होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. क्या बात है न्यू. कम बैक करिए, एक बार फिर मौका बनाइए इस बिग बैश लीग के पहले सेमीफाइनल में. न्यू राईट आर्मवर विकेट मारा. आपटण्याचा प्रयत्न फाइनली कर दिया यहाँ पर. मैंने कहा था ये गेंदबाज बहुत ही बड़ा कारनामा करेगा. ताली तो बजनी चाहिए इस बच्चे के लिए. वेल बॉल न्यू. क्या बात है.
जबरदस्त गोलंदाजी करतोय नीव. 2 वेळा त्यांनी महत्वाचा खेळाडू जाळ्यात अडकवला होता, परंतु हेच मॅचचं प्रेशर आहे, सेमीफायनलचं प्रेशर आहे. खेळाडू देखील प्रेशर मध्ये असतात आणि या प्रेशर मध्ये झेल सुटतात. 27 स्कोर सांग. क्या बात है, 27 रन. ओ वेल बॉल्ड न्यू. क्या 27 बात रन. है यार, यहाँ पर क्या ओवर डाल के जा रहे अपनी टीम के लिए. 9 धावांचा आव्हान शिल्लक. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या. आज कर ले खुद पे भरोसा, देख होता है क्या. वेल बॉल्ड न्यू. बिग बैश लीग 2025 का ये पहला सेमीफाइनल बीच में खड़ा है. यहाँ पर लगभग 50-50 चांस. 9 बॉल 9 पाहिजे. 9 चेंडू 9 धावा. 9 चेंडू 9 धावा. हे 9 कसे रे, त्यांचे 4 बॉल झाले असतील न्यूचे. त्यांचे 2 वाईट टाकले त्यांनी. पहिला वाईट वाईट टाक. अच्छा अपील वाईट वाईट ना. बरोबर, लेग साईडचा. न्यू. क्या बात है न्यू. जबरदस्त गोलंदाजी करतोय. 9 धावांचा आव्हान शिल्लक. 9 धावा. चेंडू 9 चेंडू शिल्लक. आता इथे 3 बाकी. 3 चेंडू शिल्लक. 9 बॉल 9 रन की जरूरत. क्या ये इस गेंद पर भी विकेट लेंगे न्यू. कम ऑन, पीपल आर वेटिंग. प्रेशर में डालिए बैट्समैन को. मयूर पाटिल कुछ कहते हुए अपने टीम से. 2 वाईट आहेत ना रे. कप्तान इन्वॉल्वमेंट है इस मैच में, देखिए यहाँ पर. पहिला चेंडू वाईट होता. मयूर लक्षात द्यावेस आहे. राईट आर्मवर विकेट मारा आणि हलकासा हाताने खेळलाय आणि मला वाटतं केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट करतोय हितेश. समजदारीची खेळी खेळतोय. विक्रांत नाईकला स्ट्राईकवर घेतोय. महत्वाचा खेळाडू ऑन स्ट्राईक विक्रांत नाईक. 28 रन्स. न्यू विक्रांत नाईक. कोण ठरणार, अनुभव वर्सेस युवा. क्या इस बार करके दिखाएंगे न्यू. अंपायर का इशारा और ये भी खतरनाक. और अंपायर ने मिसिंग लेग. क्या बात है न्यू. 29. काश ये हो जाता इस बार. माहौल बना दिया था इसने. वेल बॉल्ड न्यू. मध्ये येऊन खेळतो ना तो, आउट होता. जबरदस्त खेळ. जबरदस्त गोलंदाजी न्यू. क्या बात है न्यू. आपले हौसले बुलंद ठेवा. जबरदस्त गोलंदाजी तुम्ही करताय आणि प्रयत्नांना यश येईल तुमच्या. 3 वेळा आपल्या जाळ्यात अडकवलंय ते यश. माफ करा, न्यूनी. न्यू क्या बॉलिंग कर रहा है भाई न्यू. जबरदस्त. 9 धावांची आवश्यकता. 29. बॉल 7 बॉल. 7 बॉल 7. 7 बॉल 7. 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावा. फुल लाईन डिलेव्हरी. जबरदस्त गोलंदाज न्यू. मॅन ऑफ द मोमेंट. क्या बात है न्यू. कॉन्ग्रेचुलेशंस. ताली बजती रहनी चाहिए इस गेंदबाज के लिए. 6 गेंदों पर 7 रन की जरूरत है यहाँ पर अभी वेंचर्स को और गेम में लाने वाले न्यू. अगर ये मैच जीतता है यहाँ पर मस्तांग, तो इस बॉलर का नाम याद रखा जाएगा. आपला जिगरा खोलून बॉलिंग टाकली होती न्यू याने. विक्रांत नाईक सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलं होतं. 2 चान्स बनवले होते पण फिल्डरांनी साथ दिली नाही. 2 झेल सुटले गेले. अगदी हलवा झेल म्हणता येईल जे सुटले गेलेत. आणि आता 6 चेंडू 7 धावा. शेवटचं षटक, महत्वाचं षटक. 6 बॉल 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. क्या अभी भी इस मैच में कोई ट्विस्ट बचा है? इस ओवर में पता चलेगा कि ये मैच किस तरफ जाएगा. विक्रांत नाइक ने अभी तक तो यहाँ पर बहुत ही डिसिप्लिन दिखाया है. अगर इस बॉल पर ये कुछ करने नहीं जाते तो मैच कब्जे में होगा. लेकिन एक शॉट की तो दरकार रहेगी यहाँ पर. देखने लायक ये मुकाबला. क्या वो डिक्लेयर जोन का यूज करेंगे या फिर बड़े शॉट के लिए जाएंगे? 6 गेंदों पर 7 रन की जरूरत है यहाँ पर वेंचर्स को. मस्तांग से बॉल करने आ रहे हैं भूषण. भूषण
मीडियम पेसर शायद वो बॉलिंग करेंगे। अंपायर से भी आगे खड़े रह के बॉल करते हैं छोटा सिराज भूषण वाडे आणि विक्रांत नाईक नक्कीच समाचार घेईल भूषण यांचा। क्या? 6 चेंडू 7 धावा। क्या लगता है दर्शन, यहाँ पर विक्रांत नायक बड़े शॉट के लिए जाएंगे या फिर प्रेजेंस ऑफ माइंड दिखाएंगे? आतापर्यंत मी विक्रांत नाईक यांचा संयमी खेळी बघितली आणि आता पण ते ती संयमी खेळी दाखवण्याचा प्रयत्न करतील। ते मॅचच्या जवळ जातील आणि नंतर प्रहार करतील, हीच त्यांची स्ट्रॅटेजी असेल। देखने लायक ये मुकाबला बिग बैश लीग का। जिगो बाहेर जायचे। विक्रांत नाईक 6 चेंडू 7 धावा। भूषण वाडे भूषण भूलिएगा नहीं आपने इसी बल्लेबाज का कैच छोड़ा है। पहले गेंद पर इन्हें डगआउट भेजिए अगर आपको कमबैक करना है अपने टीम के लिए। तो लाइए अपने टीम का कमबैक कीजिए, आपने इसी बल्लेबाज का कैच छोड़ा है। 6 बॉल 7 सेमीफायनलचा सामना, अटीतटीचा सामना। जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करेल फायनल मध्ये। भूषण फुल एंड डिलिव्हरी, संजू पाटील यहाँ पर खुश नहीं। एकदा बोल पूर्ण आजचा पद्धत चिडाचिड होईल तिकडनं तो बघ। 5 चेंडू जोरदार अपील संजू पाटील उर्फ बाबू आणि निर्धाव असा चेंडू। 5 चेंडू 7 धावा। जबरदस्त गोलंदाजी। 5 चेंडू 7 धावा। विक्रांत नाईक देखील प्रेशर मध्ये। 5 चेंडू 7 धावा। अगली गेंद भूषण सामने विक्रांत नायक और उठा दिया यहाँ पर मिड विकेट के ऊपर से। अंपायर का इशारा, डिक्लेयर जोन में गेंद आती 2 रन। शॉट में कोई कमी नहीं यहाँ पर। विक्रांत नायक ने पूरा ताकत झोंक दिया इस शॉट के पीछे। 31 धावा। 5 धावा शिल्लक। 4 चेंडू 5 धावा। विक्रांत नाईक हवाई हल्ला, असफल हवाई हल्ला आणि केवळ 2 धावेत समाधान मानावेल। आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता भूषण यांनी आणि लेंथ वरती काम करावं। लेंथ से भटके तो पडेंगे फटके, लक्षात ठेवा। आणि विक्रांत नाईक सारख्या तगड्या प्लेयर समोर तुम्ही एकही चुकीचा चेंडू टाकू शकत नाही। भूषण 5 धावांची आवश्यकता। 4 गेंदों में 5 रन की यहाँ पर जरूरत। क्या इस गेंद पर विकेट आ सकती है? हल्के हाथों से खेल दिया यहाँ पर। डाउन द ग्राउंड गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में 2 रन। इसी चीज की मैं बात कर रहा था दर्शन। यहाँ पर बल्लेबाज अपना प्रेजेंस ऑफ माइंड दिखाता हुआ हल्के हाथों से सामने की तरफ डिक्लेयर जोन में गेंद को खेल दिया है 3 बॉल 3 और बॉल टू रन लेकर आ गया स्कोर। 3 गेंदों पर 3 रन की जरूरत है यहाँ पर वेंचर्स को। दर्शन 3 चेंडू 3 धावा। विक्रांत नाईक संयमी खेळी खेळताना अंडर प्रेशर पण आपली मानसिकता दाखवून दिली आहे विक्रांत नाईक यांनी। चांगल्या चेंडूचा सन्मान करून डिक्लेअर झोन मध्ये खेळतायत आणि ज्या पद्धतीचा सेमीफायनलचा चुरशीचा सामना व्हायला पाहिजे होता त्याच पद्धतीचा खेळी आणि त्याच पद्धतीचा सामना रंगलाय। 3 चेंडू 3 धावा। 3 चेंडू 3 धावा। विक्रांत नाईक स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे। 3 चेंडू 3 धावा। जी हाँ, यहाँ पर संजू पाटिल ने विक्रांत नायक के गेम को भाप लिया है। वो मयूर को वही समझाते हुए कि प्लेयर को क्लोज लाइए। विक्रांत नायक अगर बड़े शॉट का रिस्क लेंगे तो विकेट बन सकता है इस मैच में। जी हाँ, इसे कहते हैं क्रिकेट। संजू पाटिल ने अपना एक्सपीरियंस दिखाते हुए लगभग फाइनल की तरफ एक प्लेयर को खड़ा किया है और देखिए प्लेयर को आगे बुलाया यहाँ पर। सामने लॉन्ग ऑन मिड विकेट और स्कोर लेकर खिलाड़ी अंदर आता हुआ। अगली गेंद दर्शन सामने विक्रांत और ये देखिए क्या शॉट लगा हुआ यहाँ पर, नटराज शॉट। दर्शन ये शॉट देखने लायक था।
फिल्डिंग पुढे घेतली आहे, तुम्ही फुल लेन टाकायची आहे तुम्हाला आणि तुम्ही शॉर्ट ऑफ गुड लेन टाकताय. थोडंसं तुम्हाला कॅल्क्युलेशन्स टप्पा महत्वाचा ठरतोय. तुम्ही सर्व खेळाडू पुढे घेतलेत आणि तुम्ही शॉर्ट लेन टाकताय, त्याचा पुरेपूर फायदा घेतोय विक्रांत नाईक. 2 चेंडू 1 धावा, जवळजवळ हा सामना खिशात टाकण्याचा प्रयत्न. 2 चेंडू 1 धावा, सेमीफायनलचा अटीतटीचा सामना आणि अटीतटीच्या सामन्यामध्ये जो खेळाडू त्यांच्यामध्ये भिंत म्हणून उभा राहिला आहे तो विक्रांत नाईक. क्या बात है, विक्रांत नाइक ने बता दिया है यहाँ पर संजू पाटिल को, हमने ऐसे ही नहीं बाल सफेद करवाए हैं धूप में. क्यों दर्शन, एक रन की जरूरत 2 गेंदों पर. जबरदस्त खेळी करताना विक्रांत नाईक. माइंड गेम. आपण विक्रांत नाईकची धडाकेबाज फलंदाजी बघितली आहे, पण आज तुम्ही ताकदीबरोबर नजाकत पण बघताय. नजाकत भरा शॉट, 2 रन को डिक्लेयर जोन में मार दिया था. अभी 2 चेंडू में 1 रन की आवश्यकता. 2 बॉल 1 रन. राईट आर्म द विकेट मारा. भूषण आणि मला वाटतं असंच दोन्ही हात समांतर धाव दिले अवांतर संघ जिंकतोय तो विक्रांत नाईक, विशाल पाटील. आणि अशाच पद्धतीने या वर्षी देखील विशाल पाटीलचा संघ धडक मारतोय ती मेगा फायनल कडे. विक्रांत नाईक कॉंग्रॅच्युलेशन्स. विशाल पाटील आपलं देखील खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. क्या बात है विक्रांत नायक, वेरी वेरी कॉन्ग्रेचुलेशन. बिग बैश 2025, द फर्स्ट सेमी फायनलिस्ट रेंजर्स. खरोखरच आपण जो सामना पाहायला गेला तसा सेमीफायनल सामना झाला पाहिजे होता. त्याच प्रकारे एक सामना झाला. एक 36 धावांचं आव्हान शेवटच्या ओव्हरपर्यंत नेणं हे सुद्धा काही कमी नाही आहे. आणि करून जे दाखवलं विक्रांत नाईक आणि विशाल पाटीलने, कारण विशाल पाटीलला मला 5 वर्ष झाली होती तो ट्रॉफीपासून वंचित होता. गेल्या GPL पासून जी त्याने धडाका लावला तो पार आतापर्यंत सतत दुसरा फायनलमध्ये पोहोचणारा संघ तो विशाल पाटील संघ, विक्रांत नाईक संघ. खूप खूप शुभेच्छा असेल मित्रांनो तुम्हाला फायनलसाठी. आणि ह्याच्यानंतर तो सामना होणार तो सुद्धा तगडा सामना होणार आहे, कारण एक साईडला असेल जिग्नेश आणि एक साईडला असेल नमित. पाहायचंय कोण भारी ठरतो. तो जबरदस्त खेळी पाहिली गेली आणि ह्या सामन्याचा जो मानकरी ठरणार आहे विक्रांत नाईकने इथे यायचंय. विक्रांत नाईक आपण मॅच किताब घेऊन जायचंय. पैसे मागतो. बॉटल दे भरायला. पाटील बॉटल फेक ना. बोल भाई. बिग बैश 2025 के पहले फाइनलिस्ट रेंजर्स विक्रांत नाइक की टीम यहाँ पर. वेरी वेरी कॉन्ग्रेचुलेशन टू ऑल ऑफ यू. अभी ये दूसरा सेमीफाइनल यहाँ पर कांटेदार यहाँ पर मैच आपको देखने मिलेगा. स्कॉर्पियन वर्सेस पैंथर्स. स्कॉर्पियन वर्सेस पॅन्थर्स दुसरा सेमीफायनलचा सामना. मॅन ऑफ द मॅचचा खिताब विक्रांत नाईक. और ये बिग बैश 2025 आपको देखने मिल सकता है AFC लाइव, योर अनस्टॉपेबल पॉडकास्ट पार्टनर्स. त्याचबरोबर आपण एक विशेष सूचना सुद्धा देतो इथे. अमित पाटील म्हणजे बिग बॅश यांच्याकडून आलेली सूचना. आपण जे 10,000 पॉईंट देतो त्यामध्ये जो खेळाडू आपण 5,000ला घेतो 2,000ला घेतो त्याच्यावरती नुसतं ते त्याचे पॉईंट असतात, त्याचे पैसे नसतात. लक्षात असू द्या आपल्या खेळा संघामध्ये 15 जण कमीत कमी दिलेले आहेत. प्राइज मनी कशी वाटायची हे तुमच्यावरती असते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विशाल पाटील 5,000 पॉईंटला गेलाय म्हणून तो 5,000 घेणार नाही आहे. तर संघाने कप्तानने पैसे कसे वाटायचे हे पॉईंटनुसार दिलेले आहेत. ते 10,000 रुपये कसे पैसे वाटायचे तुमच्यावर डिपेंड आहे. कोणी विचार करून द्यायचे आहेत, कोणीही त्यामध्ये
झगडं करू नये कारण आम्हाला इथे कंप्लेंट्स आले आहेत मिनिमम 500